लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते. सुभेदार मंडळी आणि देशमुख परिवार जे आनंदाचे क्षण घालवत असतात तिथपासून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा पडतो पारच्या मांडीवरती. तर आता लाड करत असतो पार्थ त्याचे. आता आम्ही पूर्णतः कन्व्हिन्स आहोत. छापा छापा पत्रिका छापा असं म्हणते आता इथे विक्रम. तर आता इथे शारदा म्हणते मुहूर्त काढावा लागेल ना. मानिनी ताई तुमच्या गुरुजींना बोलवायचं का असं म्हणते आता इथे शारदा. तर गुरुजी तेवढ्याच चाललेले असतात. तर आता गुरुजी उपस्थित आहेत असं म्हणून साठे गुरुजी येतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळ्यांना धक्का बसतो एकदम कसं काय अचानक आले ते म्हणून. तर बघा प्रेक्षक हात जोडतात आता इथे सगळ्यांसमोर गुरुजी म्हणजे नमस्कार करतात. तर आता इथे वसवत्या पण आनंदात असते. तर आता सगळे उभारतात या 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 असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो. मानिनी नमस्कार नमस्कार असं म्हणतात ते. तर आता या बसा असं म्हणतात सगळेजण. तर आता इथे साडे गुरुजी बसा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बाकी सगळे जाऊन बसतात दुसरीकडे. खरंच गुरुजी तुमचे कमालच आहे. असं अचानक कसं काय प्रकट होता तुम्ही असं म्हणतात इथे विक्रम. म्हणजे आम्ही तुमच्या मनात नुसती आठवण काढली तरी तुम्ही हजर असं म्हणतो. काय सांगू तुम्हाला असं म्हणतो विक्रम. मानिनी आणि तुम्हा सगळ्यांवर माझा विशेष लोभ आहे असं म्हणतात गुरुजी. आणि एखाद्या माणसावर विशेष लोभ चढला तर ह्या हृदयचा त्या हृदयी आपोआप कळतं असं म्हणतो आता इथे गुरुजी. तर खरं की नाही जीवा आणि पार्थ असं म्हणतात आता गुरुजी. हो हो असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता जेव्हा पण हो हो म्हणतो बघा प्रेक्षक हो. मी चहा घेऊन येते असं म्हणतात इथे मानिनी. पटकन पटकन असं म्हणतात आता इथे गुरुजी. गुरुजी आले ना की पोटात गोळाच येतो माझ्या. जे ते काय बोलतात ना परत क्लिअरही नाही सांगत असं म्हणतात इथे जीवा. नंदिनीला बघा प्रेक्षक हो. यांचं बोलणं रेकॉर्ड करण्यापेक्षा ना एखादा प्रोग्रामिंगचा कोर्स लिहिणं सोपं आहे असं म्हणतात इथे पार्थ. बघा प्रेक्षक काय बोलताय तुम्ही दोघी असं म्हणते नंदिनी. आजपर्यंत गुरुजी जेव्हा जेव्हा आले त्याने मदतच केली आपल्याला असं म्हणते आता इथे नंदिनी. आजही तसंच काहीतरी सांगणार असतील असं म्हणते नंदिनी. खरं आहे असं म्हणते आता इथे काव्या. अहो साधी सुधी गुरुजी नाही आहेत ते कमालीचे गुरु आहेत. आता त्यांनी दिलेले संकेत आपल्याला कळत नाही आपली चूक आहे देशमुख त्यांची नाही असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो. काव्या. तर आता इथे माणिनी चहा घेऊन येते. हा हे घ्या चहा गुरुजी असं म्हणते माणिनी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो चहा घेतात गुरुजी. तर आता सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. बोलून टाक मानिनी असं म्हणतात आता इथे गुरुजी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सगळेजण मानिनीकडे बघतात. तर आता मानिनी म्हणते गुरुजी असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक हो. आता असं म्हणते ती 2 गुणी मुलांची आई, 2 लक्ष्म्यांसारख्या सुनांची सासू. माझ्या मनात काय चालू असेल तुम्हाला तर माहितीच आहे ना असं म्हणते आता इथे मानिनी. गुरुजी खरं सांगा ह्या लग्नात तरी काय विघ्न येणार नाही तसं म्हणतात आता इथे गुरुजी. चला असं म्हणतात आता इथे धनंजय. म्हणजे लग्न सुरळीत पार पडणार तर आता इथे सुरळीत पार पडणार ते पडणारच पण माणसाने निश्चिंत राहू नये असं म्हणतात आता इथे गुरुजी. तुम्ही उभे राहू नका असं म्हणतात हो. कारण जुनी दुखणी अजूनही पूर्ण भरलेली नाही आहे असं म्हणतात आता इथे गुरुजी. जुनी दुखणी म्हणजे असं म्हणते आता इथे मानिनी. वसुताई आणि रम्या असं म्हणतात आता इथे गुरुजी. तर आता धक्का बसतो वसुताई आणि रम्याला बघा प्रेक्षक हो. मला तुम्हा दोघींबरोबर काहीतरी बोलायचं असं म्हणतात आता इथे गुरुजी. तर आता हा असं म्हणते वसवत्या. गुरुजी म्हणजे आम्हालाही तुमच्याशी थोडं बोलायचं आहे असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता मानिनी असं म्हणते आता वसवत्या. आम्ही आमच्या रूममध्ये बोलत बसू का गुरुजींबरोबर असं म्हणते आता वसवत्या. हो हो असं म्हणते मानिनी. हो गुरुजी या ना असं म्हणते आता इथे वसवत्या. तर चहा छान झालाय असं म्हणतात आता इथे गुरुजी. या ना गुरुजी असं म्हणते आता इथे वसवत्या. रम्या ये का असं म्हणते आता वसवत्या. चला चला असं म्हणते ती. तर आता इथे गुरुजींना घेऊन जाते का प्रेक्षक वसवत्या. तर आता आपल्या खोलीमध्ये घेऊन जातात ते गुरुजींना. तर पार्थने जेव्हा बघत राहतात नशीब असं म्हणतो पार्थ. हे जर विघ्न येणार असं म्हटले असते ना तर मी ह्या क्षणी लग्न केलं असतं असं म्हणतो पार्थ. मी पण असं म्हणतो होता इथे जीवा. अहो गप्पा बसा असं म्हणते नंदिनी. काय गप्पा बसा असं म्हणतो जीवा. नाही तर काय असं म्हणतो इथे पार्थ. एक तर ऑन पेपर डिवोर्सचा स्टेटस आहे आपला असं म्हणतो होता इथे जीवा. पण असं म्हणते काव्या मला एक गोष्ट कळत नाहीये. गुरुजींनी फक्त वसवत्या आणि रम्याचं नाव का घेतलं असं म्हणते आता इथे काव्या. तर सगळे विचारात पडतात बघा प्रेक्षक हो. दोन्ही झोकणी म्हणून प्रश्नाचं उत्तर दिलं त्यांनी असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे वसवत्या बोलत असत गुरुजींशी. बरं झालं तुम्ही आमच्याशी बोलायला आलात ते असं म्हणते ती. वेळेत संकेत देणं आणि लोकांना थांबवणं माझं काम आहे असं म्हणतात गुरुजी. कोणाला सावध करायला तुम्ही असं म्हणते आता इथे काव्या. तर आता वसवत्या म्हणते रम्या तशी बोलायची पद्धत असते असं म्हणते वसवत्या. हो ना हो गुरुजी असं म्हणते आता वसवत्या. मला सावध करायला आलाय असं म्हणते रम्या. की माझ्या पासून सावध करायला आलाय असं म्हणते आता इथे रम्या. तर रम्या काय बोलतेस तू हे असं म्हणते आता इथे वसवत्या. ही कुठली पद्धत आहे गुरुजींची बोलण्याची असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता वसवत्या म्हणते गुरुजी मी काय म्हणते ते भाकीत संकेत काही सांगितलं नाही तर चालेल. मला एवढं सांगाल का की ही असं का वागायला लागले अचानक असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे ती म्हणते की रात्री अहो झोपेतून उकडून बघितलं ना हिच्याकडे ती टक्क जागे असते हो असं म्हणते ती. आणि मी विचारलं ना जर कसला विचार करतेस काय चाललंय तर अचानक गुणगुणायलाच लागते असं म्हणते वसवत्या. अहो माझा गळापर्यंत हिचा हात गेला होता हो गुरुजी असं म्हणते वसवत्या. काहीतरी करा हो मला सांगा ना ही असं का वागते गुरुजी असं म्हणते वसवत्या. तर गुरुजी म्हणतात कशी वागलीस तरी जे घडणार आहे ते टळणार नाही असं म्हणतात आता गुरुजी.
म्हणजे असं म्हणतात वसवत्या. म्हणजे काय टळणार आहे असं म्हणते रम्या. लग्न असं म्हणते आता वसवत्या. ला गुरुजी, माझं आणि पारचं लग्न असं म्हणते आता इथे रम्या. मी तुला सांगितलंय तुझं आणि पारचं लग्न मी बघतोय, पण काय असं म्हणते आता रम्या. आता ह्या लग्नातच होणार असं म्हणते आता इथे रम्या, की नंतर होणार असं म्हणते आता इथे रम्या. कळेल असं म्हणतात गुरुजी. हिचा राज्यात जिवंत राहणार आहे ना मी गुरुजी असं म्हणते वसवत्या. हेही कळेल असं म्हणतात आता इथे गुरुजी. आहो असं म्हणते आता इथे वसवत्या. असंही जे घडणार असतं ते कोण टाळू शकतं असं म्हणतात आता इथे गुरुजी. तर आता वसवतीला खूप भीती वाटते. तुम्हाला सांगायला आलं होतं असं म्हणतात गुरुजी, की अजूनही वेळ गेलेली नाही आहे असं म्हणतात आता इथे गुरुजी. तुमची कर्म तुमच्या समोर एक दुसरा रस्ता मोकळा करत जातात असं म्हणतात ते. चला येतो मी असं म्हणतात गुरुजी. तर आता गुरुजी आपला बस्ता घेतात. तर आता त्याच्यामध्ये एक पुस्तक असतं बघा प्रेक्षक, महाभारताचं. तर आता इथे बघते त्याच्याकडे रम्या. महाभारत असं म्हणते आता इथे रम्या. वाचलायस का असं म्हणतो. बेसिक आउटलाईन स्टोरी माहितीये मला असं म्हणते रम्या. वाचून काढ असं म्हणतात आता गुरुजी. सगळ्या उत्तरांचं मूळ भगवद्गीता असेल तर सगळ्या प्रश्नांचं कुळ महाभारत आहे असं म्हणतात आता इथे गुरुजी. अवश्य वाच असं म्हणतात गुरुजी. आता तू काय महाभारत वाचत बसणार आहेस का असं म्हणते आता इथे वसवत्या. मी महाभारत घडवणार आहे असं म्हणते आता इथे रम्या. अरे देवा असं म्हणते वसवत्या. अगं रम्या काय तुझं असं म्हणतात आता इथे वसवत्या. तर आता इथे गुरुजी खाली येतात बघा प्रेक्षक. हो झालं तुमचं बोलणं, चला असं म्हणते आता इथे नंदिनी. नमस्कार करायचं असं म्हणते ती. आयुष्मान भाऊ असं म्हणतात आता इथे गुरुजी. या ना सगळे जेवणासाठी थांबलेत, वाट बघते तुमची असं म्हणते नंदिनी. या तर आता गुरुजी म्हणतात नाही नाही आज नको, थोडी तरी खाऊन घ्या असं म्हणते नंदिनी. नाही नाही असं म्हणतात गुरुजी. नको असं म्हणतात ते, माझे खूप कामं बाकी आहेत असं म्हणतात गुरुजी. नंदिनी तू खुश आहेस ना असं म्हणतात गुरुजी. मनावरचं मड दूर झालंय ना असं म्हणतात ते. हो हो असं म्हणते नंदिनी. म्हणजे आधी असं वाटायचं की मी काव्याच्या सुखाचा तिच्या नशिबाचा तुकडा माझ्या मुठीत धरून ठेवलाय की काय असं म्हणते आता इथे नंदिनी. पण आता आता मन शांत आहे असं म्हणते नंदिनी, आणि ते तसंच शांत राहू दे असं म्हणतात आता इथे गुरुजी. कर्माचं चक्र सतत फिरत राहतं असं म्हणतात गुरुजी, नशिबाच्या चक्राला बघण्यासाठी. नंदिनी असं म्हणतात गुरुजी, आपल्याला वाटतं आपण एखाद्याचं देणं आहोत, पण वेळ आली ना की आपल्याही नकळत ते देणं आपसूक जातं. लग्न करता खुश हे येणारच आहे, सगळं छान मनासारखं होऊ देत असं म्हणतात गुरुजी. शुभम भवतु असं म्हणतात ते. आणि आता इथे नमस्कार करतात आणि जातात बघा प्रेक्षक गुरुजी. तर आता इथे नंदिनीला शॉक बसतोय, काय बोलून गेले गुरुजी म्हणून परत. हो हो तू बोलत जा, मी लिहून घेतोय, बोल तू असं म्हणतात इथे. तर आता इथे डिझायनिंग मध्ये आलेले असतात बघा प्रेक्षक. हो दोन्ही जोडपी. दादा मला सांगा असं म्हणतो जीवा, लव्ह मॅरेज वाल्यांसाठी काही स्पेशल डिस्काउंट आहे का तुमच्याकडे असं म्हणतात इथे जीवा. होच म्हणते नंदिनी. तर आता इथे तो खुणावतो त्यांना, लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज वाल्यांसाठी ना वेगळे रेट्स असायला पाहिजे त्यांच्याकडे असं म्हणतो जेव्हा. वेगळे रेट्स असं म्हणते नंदिनी, कारण लव्ह मॅरेज मध्ये लग्न होतंय त्यातच खुश असतात. आहे का तुमच्याकडे काय डिस्काउंट लव्ह मॅरेजसाठी असं म्हणतो जेव्हा. नाही डिस्काउंट वगैरे काही नाही असं म्हटलेलं असतो ना तो. तर आता आठवतं बघा प्रेक्षक सगळ्यांना, नाही हो असं काही नाही असं म्हणून फोनवर बोलत असतो तो. नाही काही महिन्यांपूर्वी असेच कपल आले होते असेच विचारत, बोल बोल असं म्हणतो आता इथे तो माणूस. हेच ना म्हणजे असं म्हणते नंदिनी की लव्ह मॅरेज करणाऱ्यांना लग्न करणं हीच त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते असं म्हणते आता इथे नंदिनी. हो ना असं म्हणते आता इथे काव्या. बिचारे लग्नच कसं वसं करतात, पत्रिका छापून ही खूप मोठी गोष्ट असते ना त्यांच्यासाठी असं म्हणते काव्या. आणि डिस्काउंटही मिळाला पाहिजे असं म्हणाले असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक. हो पार्थ डिक्टो हेच म्हणाले असं म्हणतो तो. आणि तुम्हाला असं म्हणतो तो. तर आता इथे तो माणूस बघतो बघा प्रेक्षक होते दोघांना. एक मिनिट असं म्हणतो आता इथे तो माणूस. तो ठेव असं म्हणतो तो. अहो तुम्ही तेच लोक आहात ना असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक. हो तो पत्रिका छापणारा, हो आम्ही तोच लोक आहोत, ते हे प्रश्न विचारले होते असं म्हणतो आता इथे जेव्हा. हेच ते आगाऊ डिस्काउंट मागणारे असं म्हणते आता इथे नंदिनी. तर मी काय म्हणतो असं म्हणतो जेव्हा, डिस्काउंट मागणाऱ्यांसाठी तुमच्याकडे काही डिस्काउंट आहे का असं म्हणतो आता इथे जेव्हा. तर हसतो बघा प्रेक्षक होतो माणूस. तर आता लहान भाऊ बहिणीसाठी पत्रिका छापायला आलात की काय असं म्हणतो आता इथे तो माणूस बघा प्रेक्षक हो. तर पार्थ म्हणतो नाही अजून आम्हीच मोठे नाही झालो असं म्हणतो पार्थ. आमच्या 2 कपलसाठी आम्ही पत्रिका छापायला आलो असं म्हणतो पार्थ. हे काय एका खापेला काहीतरी मिस्टेक झाली होती काय तुमच्या बाबतीत असं म्हणतो तो. चिरंजीव पार्थ यांचा शुभविवाह ची सौका काव्या यांच्यासोबत करण्याचे उजिले आहे असं म्हटलेलं असतं ना तो. त्यावेळेला फ्लॅशबॅकमध्ये आलेलं असतं बघा प्रेक्षक हो. तर आता ते सगळ्यांना ते आठवतं. तर आता तो दाखवलेला असतो ना प्रूफ. तर ते सगळं आता फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं बघा प्रेक्षक हो. नाही हो असं म्हणते आता इथे काव्या, तुमची काही चूक नाही आहे त्यात असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे नाही, ऍक्च्युली युनिव्हर्सने तुमच्या थ्रू आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता असं म्हणतो आता इथे पार्थ, की आम्ही चूक करतोय. असं म्हणतो तो. मिरॅकल उगाच नाही आमच्या दुकानाचं नाव मिरॅकल्स ठेवलंय असं म्हणतो आता इथे तो माणूस. अरे वा असं म्हणतो आता इथे पार्थ. हो असं म्हणतो आता जीवा. तर ती चूक सुधारण्यासाठी आम्ही आलोय असं म्हणते आता इथे नंदिनी. मी काय म्हणतोय, चूक सुधारणाऱ्यांसाठी काय डिस्काउंट आहे का तुमच्याकडे असं म्हणतो आता इथे जीवा. असं म्हणतो आता इथे पार्थ. आय एम सॉरी हसू नका रे असं म्हणतो इथे पार्थ. तुझा हसू आवडतंय का बघ आधी असं म्हणतो आता इथे जीवा. मला सांगतोय बस आता असं म्हणते नंदिनी. काय हाव मध्ये किती वेळ घालवणार आहोत, आम्ही ज्यासाठी आलो ते करूया असं म्हणते आता इथे नंदिनी. चांगला पत्रिका दाखवा असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ बघतो तिच्याकडे. अच्छा असं म्हणते आता इथे काव्या.
ही ते घाई असं म्हणतात इथे काव्या, किती ते घाई असं म्हणून हसतात, ते घाई लागले हा असं म्हणतात इथे जीवा नंदिनीला. बघा प्रेक्षक, बरं बरं छान जोक मारता असं म्हणतो तो माणूस. तर नवराचं नाव पार्थ देशमुख असं म्हणतो आणि नवरीचं नाव काव्या देशमुख असं म्हणते ती. बघा प्रेक्षक, तर आता इथे सगळेजण बघतात तिच्याकडे. तर आता इथे हात ठेवतो पार्थ तिच्या खांद्यावरती. तुम्ही दोघे देशमुख असं म्हणते आता इथे तो. सॉरी सॉरी असं म्हणते काव्या, आय मीन पार्थ देशमुख आणि काव्या मोहिते असं म्हणते. बघा प्रेक्षक होती, आमचं लग्न होणार असं म्हणते ती. तर आता इथे लिहित असं बघा प्रेक्षक तो, आणि असं म्हणतो आता इथे जीवा देशमुख यांचा शुभ विवाह नंदिनी मोहिते यांच्यासोबत पार पडणार आहे असं म्हणतात इथे नंदिनी. तर आता लिहित असतो बघा प्रेक्षक होतो, लग्न पत्रिका बनवणारा माणूस. बरं असं म्हणतो तो माणूस, मी तुम्हाला छान सॅम्पल दाखवतो असं म्हणतो तो. हा असं म्हणते त्या काव्या, दाखवा दाखवा असं म्हणतो तो पार्थ. तर छान दाखवा असं म्हणतो जीवा. तर तो माणूस आज जातो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो बघायला जातो त्या पत्रिका वगैरे. तर आता इथे प्रेक्षक हो बस्तासाठी आलेल्या असतात सगळ्या साड्या वगैरे, छान आहेत हा साड्या खूप असं म्हणतात स्वतः मस्त दिसते असं म्हणते आता इथे. तर रम्या घेत असते साड्या, ही दाखवा असं म्हणत असते ते. तर एकशे एक साडी आहे आपल्याकडे, आणि अर्जुन पिली साडी देखा ना असं म्हणत असतो तो माणूस. तर आता इथे सगळ्या साड्या बघत असतात बघा प्रेक्षक, ही देखील हल्दी माटे असं वगैरे सगळं दाखवत असतात. तर आता इथे नंदिनी आणि जीवा खाली येतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सगळेजण साड्या घेत असतात. तर आता जीवा पॉपकॉर्न खात असतो. अहो काय थांबलात का, चला असं म्हणते आता इथे नंदिनी. तर बायकांमध्ये माझं काय काम असं म्हणतो आता जीवा. मग तुमचं काय काम म्हणजे असं म्हणते आता इथे नंदिनी, मला साड्या निवडायला मदत करा ना असं म्हणते नंदिनी. तर ते मी इथून नाही करू शकतो, जाओ 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 मेरी मखाना असं म्हणतो तो. मेरी मखना मेरी सोनी स्वीट असं म्हणतो तो. काहीतरी करू नका, सगळं बसलेत खाली असं म्हणते नंदिनी. चला ना असं म्हणते नंदिनी, जा ना मी इथून तुला सांगतो, माझ्याकडे लक्ष देत बघ जा असं म्हणते ती. तर आता इथे नंदिनी जाते बघा प्रेक्षक हो साड्या सिलेक्ट करण्यासाठी. तर आता इथे ती येऊन बसते तर साड्या सिलेक्ट करण्यासाठी, बाकी सगळे बसलेले असतात तिथेच. तर आता तिथे आनंद निवाच्या बायका पण असतात. तर आता रम्या म्हणते आमची नवरी आली दादा, हिच्यासाठी मस्त साड्या दाखवा असं म्हणते आता इथे रम्या. हो असं म्हणतात ते. तर आता काव्या पण इथे, छान आहेत ना साड्या असं म्हणते काव्या. चला ना असं म्हणते काव्या. तर नको चला असं म्हणते काव्या. नाही नको तुम्ही जा असं म्हणतो पार्थ, साड्या सांगा तरी मला असं म्हणते काव्या. नाही तुम्ही जा असं म्हणतो पार्थ, तुम्ही जाओ तुम जाओ जी असं म्हणतो तो. तर चला ना असं म्हणते काव्या, मला काय ते बायकातनं बसायचं नाही, तुमचं चालू दे असं म्हणतो पार्थ. निघू जातो तिथून काव्या, हे ना असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे दादा सगळ्यांसाठी छान साड्या दाखवा असं म्हणते नंदिनी. हो नक्कीच असं म्हणतो तो, सगळ्या साड्या दाखवतो तुम्हाला असं म्हणतो तो. तर आता इथे दाखवत असतो बघा प्रेक्षक, चांगलं चांगलं साड्या दाखवते ना असं म्हणतो तो. हे बघा म्हणजे दुसरी नवरी आली असं म्हणते आता रम्या, दोन दोन नवऱ्या आहेत असं म्हणते, हिला पण मस्त साडी दाखवा असं म्हणते आता इथे रम्या. हो असं म्हणतो तो माणूस, दादा सगळ्यांसाठी छान साड्या दाखवा असं म्हणते आता इथे नंदिनी. तू पण बघा रम्या असं म्हणते नंदिनी. हो मी पण बघते ना असं म्हणते रम्या. अगं ये नंदिनी ताई असं म्हणते काव्या, आज तरी रेखा ताई आणि चित्राताई पण आल्या, त्यांच्यासाठी पण साड्या बघायच्या आहेत ना असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो काव्या. आणि हो सगळ्यात महत्वाची व्यक्ती आशाताई असं म्हणते काव्या, तिच्यासाठी तर सगळ्यात महागडी साडी नेऊया असं म्हणते आता इथे काव्याने. सगळ्या हसतात. हो हो असं म्हणते नंदिनी. बघ बघ आशा असं म्हणते आता इथे मानिनी काव्या, नंदिनी आणि तुमचं लग्न म्हणजे आमच्यासाठी आनंदाचा सोहळा आहे असं म्हणते आता इथे रेखा. अगं हो ना, नंदिनी ताई आणि जीवादादाने माझं कन्यादान केलंय असं म्हणते ती बाई. त्यांच्या आणि तुमच्या लग्नात जे पण काम पडेल ते आम्ही करू असं म्हणते चित्रा. काय गं ताई असं म्हणते आता इथे ती. तर अगं असं म्हणते आता इथे नंदिनी. हो असं म्हणते काव्या, पण आता सगळ्यात महत्त्वाचं काम हेच आहे की तुमच्यासाठी सुंदर साड्या निवडायच्या आहेत असं म्हणते काव्या. ते कळूया ती पटकन असं म्हणते ती. तर आता बघा कुठली आवडते ती असं म्हणते ती. तर आता इथे साड्या बघतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी लावून बघत असते साड्या. तर आता इथे जीवा सांगत असतो तिला, ही बरी आहे की नाही, ती बरी आहे की नाही. तर आता इथे काव्याला पण सांगत असतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. तर आता तो नूडल्स बनवत असतो आणि आता इथे तो सांगत असतो तिला, घेऊ का नको 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 ती ती असं म्हणून सांगत असतो. तर पारच्या पसंतीने साडी नेसणार असते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे टोमॅटो वगैरे दाखवत असतो तो तिला, ह्या रंगाचे वगैरे. तर आता इथे नंदिनी दाखवत असते जीवाला. तर आता इथे जीवा पण सांगत असतो तिला, असं कसे बोलायचे मध्ये लागलंय बघा प्रेक्षक हो गाणं. तर आता इथे दुसरं असं म्हणून सांगत असतो पार्थ. तर आता इथे भाजी दाखवत असतो पार्थ आणि तिच्याप्रमाणे कलर निवड असं सांगत असतो. तर आता इथे जीवा सांगत असतो ही काय छान नाही वगैरे. तर आता वेगवेगळ्या साड्या लावून बघत असते ती. तर आता इथे रम्या बघा प्रेक्षक बघत असते. तर आता इथे बघत असते ती की काव्या पार्थ ऐकून बघत असते साड्या. तर आता इथे चिडत असतो पार्थ आणि आता इथे रम्या बघत असते त्यांच्या दोघांमध्ये. तर आता इथे लिंबू वगैरे दाखवत असतो तिला, म्हणजे ह्या रंगाचं वगैरे. तर आता इथे काव्या लावून दाखवत असते तिला साड्या. तर आता इथे आवडत असते पार्थला आणि सगळं रम्या बघत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्याला माहीत झालेलं असतं की हे दोघं कम्युनिकेट करतायत म्हणून, आणि नंदिनी आणि जीवा पण कम्युनिकेट करत असतात. तर आता इथे मानिनीला कळतं बघा प्रेक्षक हो, जीवा पण हिला सांगतोय म्हणून. तर आता इथे मानिनीला पण हसायला येतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ पण काव्याला सांगतो हे तिला कळतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बरोबर
मांडला कळतं. ताई असं म्हणते आता इथे मानिनी बघा तर आता वसवत्या बघते आणि हसते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे वॉट असं म्हणत असते काव्या. तर आता इथे मानिनी सगळ्यांना दाखवते बघा प्रेक्षक हो. जीवा निवडतोय नंदिनीसाठी साडी म्हणून. तर आता इथे पाथ पण निवडतोय असं म्हणून. तर आता इथे पाथ पण बघा प्रेक्षक हो सांगत असतो ना निळी वगैरे. तर आता रम्या लपून ठेवत असते इथे साड्या बघा प्रेक्षक हो. तर आता मेल्यानो असं म्हणते आता इथे मानिनी जीवानी पार्थला काय चाललंय हा असं म्हणते मानिनी लबाडे काय करताय काय अडून अडून हातवारे करताय हा असं म्हणते मानिनी या इकडे विक्रम देशमुखांचे चेले आहात तुम्ही असं म्हणते आता इथे मानिनी कुठे काय असं म्हणतो आता इथे जीवा मखाना खातोय मी असं म्हणतो आता इथे जीवा हा असं म्हणते आता इथे मानिनी हा बघ लपून बघतोय असं म्हणतो जीवा काय रे आणि तू असं म्हणते मानिनी नाही नाही असं म्हणतो पाथ मी नूडल्स बनवतोय असं म्हणतो आता इथे पार्थ मानिनी अगदी खरं म्हणालीस ना तू असं म्हणतो आता इथे वसवत्या विक्रमचे चेले आहेत हे दोघे असं म्हणते आता वसवत्या अरे या ना इथे असं म्हणते आता वसवत्या ये रे खाली असं म्हणते ती या असं म्हणते मानिनी आलो आलो असं म्हणतो आता जीवा ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून असं म्हणतो पार्थ आलो असं म्हणतो. तर आता इथे दोघे येतात बघा प्रेक्षक जीवा आणि पार्थ साड्यांच्या इथे. तर आता मखाणे घेऊन आलेला असतो जीवा. तर आता पार्थ म्हणतो आता तू म्हणतेस म्हणून हा नाही तर असं म्हणतो आता इथे पार्थ तर जीवा येऊन बसतो बाजूला नंदिनीच्या. तर आता इथे खूप खुश असतो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे सॉरी असं म्हणतो आता इथे पार्थ मानिनी असं म्हणते आता इथे वसवते तुला आठवतंय असं म्हणते ती तुमच्या बस्त्याच्या वेळेला विक्रमनी काय केलं होतं ते आठवतंय का असं म्हणते आता इथे वसवते हा आठवतंय असं म्हणते आता इथे मानिनी आ आ आ सांग 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 विकीची मुन्नू असं म्हणतो आता इथे जीवा फुला बोला असं म्हणतो तो सांगते सांगते असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक काय नाही असंच तुमच्यासारखं आरसा धरला होता हातात आणि कवळ ते पाडत होते आणि मग आईने बघितलं आणि मग असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे लपून ठेवते बघा रम्या ती साडी आणि मग आमच्या आईने विक्रमला चांगलं धोपटून काढलं होतं असं म्हणते आता इथे वसवत्या काय काय असं म्हणतो जेव्हा काय सांगतेस बाबांचेच गुण आलेत का आमच्यात असं म्हणतो इथे पार्थ हा आलेत असं म्हणते वसवत्या आणि आईचे गुण माझ्यात आलेत मी देऊ का पट्टे असं म्हणते ती खायचं दबाटा असं म्हणते वसवत्या नाही नाही असं म्हणतो पार्थ कशाला का असं म्हणतो इथे जीवा हो असं म्हणते नंदिनी अरे असं फोन येतो म्हणून जाते आता इथे रम्या बघा प्रेक्षक 2-3 साड्या घेऊन आज जाते पळून ती आईला म्हणाला छे छे मला बघायचा होता आरसा कसा दिसतोय म्हणून मी असा धरला होता असं म्हणतो आता इथे वसवत्या. तर आता इथे हसतात बघा प्रेक्षक सगळे लोक. तर आजचा भाग इथे संपतो. उगेत रिकॅपमध्ये काय येते आपले आपल्याला इशारे करून साडी निवडायला मदत करणार असतील तर आपण बसता यादगार होणारच ना आपलं असं म्हणते काव्या. तर आता नंदिनी आणि काव्या एकमेकांना मिठी मारतात तर तिथे रम्या येते लग्नात कशाला लागते पांढरी साडी असं म्हणते आता वसवत्या पांढरी साडी तर आम्ही कुठीत तरी. तर आता रम्या म्हणते खूप अरे आईने काय सांगितलंय देवासमोर ठेवायचं असं म्हणते आता इथे जीवा. तर आता इथे नंदिनी आणि काव्या असं म्हणते आता वसवत्या काव्याला ना रम्याने फेस मास्क लावून झोपून ठेवलंय असं म्हणते वसवते काय असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता बघा प्रेक्षक हो रिकॅप सुद्धा इथे संपतो. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.